नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, सविनय कायदेभंग चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष कोणतं आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर सविनय कायदेभंग बघा चळवळ विद्यार्थी मित्रांनो सन 1930 ला बघा होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, जिल्हा अधिकारी बघा हे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सरहद गांधी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते, तर योग्य उत्तर काय असेल, खान अब्दुल गफार खान बघा यांना सरहद गांधी या नावाने ओळखले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. बघा डॉक्टर आत्माराम पांडुरंग बघा यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, बॉम्बे क्रॉनिकल. बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं बघा वर्तमानपत्र कोणाचं आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बॉम्बे क्रॉनिकल बघा हे वर्तमानपत्र कोणाचे होते, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, फिरोजशाह मेहता यांचं पहा बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा या ठिकाणी काय विचारलाय, घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय यांच्या संबंधीचे कलम कोणतं कलम आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल, बघा कलम 214 बघा हे कलम बघा घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. बघा आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या बघा राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील, आणीबाणी बघा ही संकल्पना जर्मनीच्या बघा राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा या ठिकाणी काय विचारलाय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्र राज्याचा बघा देशामध्ये 3रा क्रमांक लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा पुस्तकाचं नाव पहा, मुंबई उच्च न्यायालय बघा 70 प्रश्नपत्रिका संच, म्हणजे 2018 पासून ते बघा 2026 पर्यंत बघा जेवढे या ठिकाणी बघा पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वांचा समावेश बघा या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. बघा या पुस्तकामध्ये बघा एकूण 70 बघा प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे बघा 3700 बघा प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल नागनाथ बघा राऊतवार सरांनी या पुस्तकाचे लेखन व संकलन केलेलं आहे. बघा हे पुस्तक स्मार्ट स्टडी बघा पब्लिकेशन नांदेड यांच्या या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणाला बघा हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे. बघा सर्वांनी सांगायचं, कोणी या ठिकाणी चुकायचं नाही. महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील, सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 10 पहा या ठिकाणी काय विचारला आहे, सुबोध रत्नाकर. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणाचा होता, तर सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. विदर्भामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, तर विदर्भ बघा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 11 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बापा या ठिकाणी काय विचारला आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गडचिरोली. बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, गाळणा डोंगर. गाळणा डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? धुळे, नंदुरबार, अमरावती, गडचिरोली. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, गाळणा डोंगर बघा प्रामुख्याने धुळे जिल्ह्यामध्ये येतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा या ठिकाणी काय विचारलं आहे, माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, माउंट अबू बघा हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा या ठिकाणी काय विचारलं आहे, वैतरणा. वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेलाच प्रश्न आहे. बघा योग्य उत्तर काय असेल, वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा विद्यार्थी मित्रांनो, मोडक सागर बघा या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा या ठिकाणी काय विचारलं आहे, उष्ण आणि दमट. बघा उष्ण आणि दमट हवामान खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागाचं पहा उष्ण आणि दमट हवामान आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, उष्ण आणि दमट हवामान कोणत्या ठिकाणी असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, उष्ण आणि बघा दमट हवामान प्रामुख्याने कोकणामध्ये असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बापा या ठिकाणी काय विचारला आहे, रिहांद हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. रिहांद हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? योग्य उत्तर काय असेल, रिहांद हा बघा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामधला प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बापा या ठिकाणी काय विचारलंय, मसाल्याच्या पदार्थाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मसाल्याच्या बघा पदार्थाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर केरळ राज्यामध्ये होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? बघा या ठिकाणी 4 राज्य आहेत. कोणत्या राज्याला बघा समुद्र किनारा नाही? बघा गोवा राज्याला समुद्र किनारा आहे, केरळ राज्याला समुद्र किनारा आहे, महाराष्ट्र राज्याला बघा समुद्र किनारा आहे, तर बघा हिमाचल प्रदेश बघा राज्याला समुद्र किनारा नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय, झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, पण मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. झूम हा शेतीचा प्रकार कोणत्या राज्यामध्ये आढळतो? योग्य उत्तर काय असेल, बघा झूम हा शेतीचा प्रकार बघा प्रामुख्याने ईशान्य भारतामध्ये आढळतो. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. झूम हा शेतीचा बघा प्रकार विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये चालतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21 बघा काय विचारलाय, बोकारो आणि झारिया बघा हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बोकारो आणि झारिया बघा हे दगडी कोळसा क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलं, साखर उत्पादनामध्ये देशामध्ये
अग्रेसर राज्य कोणतं आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? साखर उत्पादनामध्ये विचारले देशामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील. महाराष्ट्र बघा राज्य देशामध्ये साखर उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा. 7 टेकड्यांचं शहर. 7 टेकड्यांचं शहर खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? 7 टेकड्यांचं शहर विचारले. 7 बेटांचं शहर कोणतं आहे? मुंबई. 7 टेकड्यांचं शहर कोणतं असेल? रोम. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी काय विचारलं आहे? बिजू पटनायक बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बिजू पटनायक हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. बिजू पटनायक हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर या शहरामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 यायला पाहिजे. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलंय? मोपला. मोपला बघा काय आहे? आदिवासी जमात आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा मोपला ही आदिवासी जमात प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय विचारलंय? बोके संन्याशी. बघा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. बोके संन्याशी बघा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा याचा योग्य अर्थ काय असेल? बोके संन्याशी. तर विद्यार्थी मित्रांनो बोके संन्याशी बघा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ व्हायला पाहिजे ढोंगी मनुष्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारलंय? रक्तचंदन. रक्तचंदन रक्तासारखे चंदन. बघा रक्तचंदन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? कोणता समास यायला पाहिजे? बघा रक्तचंदन या शब्दामध्ये कर्मधारय समास आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा या ठिकाणी काय विचारलाय? रजनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा रजनी म्हणजे काय असतो? रजनी म्हणजे रात्र. तर रजनीचा बघा या ठिकाणी रात्र या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा या ठिकाणी काय विचारलं? कोळसा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो? बघा कोळसा कोणत्या प्रकारचा खडक असतो? गाळाचा, स्तरित, अग्निजन्य यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. कोळसा बघा हा खडक स्तरित खडक या प्रकारचा खडक असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय? ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? तर कलम 40 आहे. ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचं कलम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा कोणता आहे? सर्वात पूर्वेकडचा कोणता आहे? गडचिरोली जिल्हा. सर्वात पश्चिमेकडचा कोणता आहे? पालघर जिल्हा. इथे काय सर्वात उत्तरेकडील जिल्हा मग कोणता असेल? बघा नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात उत्तरेकडचा तो जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तापी आणि गोमाई. बघा तापी आणि गोमाई या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. प्रकाशे, माहुली, मुदावड यापैकी नाही. तापी आणि गोमाई बघा यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो प्रकाशे या ठिकाणी होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नकाशामध्ये विचारले पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर करतात? नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी आपण तपकिरी रंगाचा वापर करतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय राजधानी कोणती आहे? बघा सर्वांना योग्य उत्तर माहीत आहे. महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय राजधानी मुंबई. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. माहितीचा अधिकार बघा हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता?
माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता? तर सन 2005 मध्ये पहा, माहितीचा अधिकार हा लागू झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, पोलीस हुतात्मा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? पोलीस हुतात्मा दिवस केव्हा असतो? 21 ऑक्टोबर बघा, या दिवशी पोलीस हुतात्मा दिन असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारले, आंतरराष्ट्रीय कामगार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय कामगार दिन केव्हा असतो? 1 मे बघा, या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते काम हे पोलीस पाटलांचे काम आहे? बघा, पोलीस पाटलांचे कोणते काम असेल? गावामध्ये बघा बंदोबस्त राखणे, बघा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची खबर देणे, सराईत गुन्हेगारावर नजर ठेवणे. म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात? बघा, भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात? बघा, राष्ट्रपती असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया, भारतीय पोलीस कायदा हा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा केव्हा होता? सन 1861 या वर्षी या ठिकाणी भारतीय पोलीस कायदा होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कोणते पद येत नाही? कोणतं पद येत नाही? लान्स नाईक बघा, हे पद सैन्यामध्ये असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी बघा नाशिकला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये येत होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे, हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? हनुमान डोंगर, गाळणा डोंगर धुळे जिल्ह्यामध्ये येतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, या ठिकाणी काय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण असे 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.